पार्थ पवारांना जरा समज द्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पडद्यामागचं राजकारण थेट सिल्वर ओक पर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. पक्षातील बड्या नेत्यानं थेट शरद पवारांकडे जाऊन पार्थ पवारांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते. पार्थ पवार सातत्यानं काही नेत्यांची उघड बाजू घेत आहेत, त्यामुळे पक्षात चुकीचा संदेश जातोय अशी तक्रार करण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता शरद पवार पार्थ पवारांना खरंच समज देणार का आणि राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आणखी पेटणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढत असल्याची चित्र दिसू लागली आहेत. अजित पवारांच्या अपघातावरून अगोदरच विविध राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काहींकडून घातपाताचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे पक्षातलं वातावरण अगोदरच तणावपूर्ण असताना आता नेत्यांमधले अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येऊ लागलेत. अशातच अजित पवार गटातील एका बड्या नेत्यानं स्वतंत्रपणे शरद पवारांची भेट घेत पार्थ पवारांविषयी नाराजगी व्यक्त केली आहे. आम्ही पक्षासाठी आयुष्य घालवलं, मेहनत घेतली, पण आता आमचा मान सन्मान राखला जात नाही, अशी भावना त्या नेत्यानं व्यक्त केल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे अजितदादा असताना असं काही घडत नव्हतं, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरूनही पक्षात नाराजगी वाढल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या पत्रात अनेक बड्या नेत्यांच्या नावासमोर पदांचा उल्लेख नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. विशेषतः सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेखच नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर मात्र राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख करण्यात आला. पार्थ पवार आणि जय पवार यांची सुद्धा जनरल सेक्रेटरी म्हणून नोंद करण्यात आली. मात्र पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरेंची नावं प्रमुख पदांमध्ये नसल्यानं उलटसुलट चर्चांना अधिकच जोर आलाय. यातच काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी अचानकपणे अनेक वर्षांनंतर सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती, फक्त प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, असं तटकरेंनी सांगितलं जरी असलं तरी सुद्धा या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखीनच वेग आला आणि आता बड्या नेत्यानं पवार साहेबांकडे जाऊन पार्थ पवारांची तक्रार केल्याचं समोर आलं. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न एकच, पार्थ पवारांच्या विरोधात तक्रार करणारा तो बडा नेता नेमका कोण, त्यांची नाराजगी नेमकी कशावरून आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आता कुटुंब प्रमुख आणि ज्येष्ठ नेता म्हणून काय भूमिका घेणार. पार्थ पवारांना समज दिली जाणार का की राष्ट्रवादीतला हा संघर्ष आणखीनच मोठा होणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कोण असेल तो बडा नेता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.